मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माणूस दुखावतो की माझं माणूस दुखावतो? म्हणजे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे दुखावले जातो तेव्हा ती व्यक्ती कोण असते? ती एक रॅन्डम व्यक्ती असते, तो एक रॅन्डम माणूस असतो, तो एक असा माणूस असतो ज्याच्याशी आपला काही संबंध नाही. नाही, तो एक माझा माणूस असतो. म्हणजे ती एक अशी व्यक्ती असते ज्या व्यक्तीला आपण माझा माणूस समजत असतो, माझा माणूस मानत असतो. अशा या माझ्या माणसांच्याच चुकीच्या वागण्यामुळे किंवा अनपेक्षित वागण्यामुळे आपण दुखावले जात असतो. आणि या माझं माणूस समजण्यालाच, मानण्यालाच अटॅचमेंट असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, मग आता मेडिटेशनमध्ये काय घडतं नेमकं? मेडिटेशन करायला लागलं असता आपण या सगळ्या गोष्टींपासून डिटॅच व्हायला सुरुवात होते असं म्हणलं जातं. पण मग याचा अर्थ असा होतो का की या सगळ्या अटॅचमेंट्स आपण संपवायला सुरुवात करतो, ही सगळी नाती आपण संपुष्टात आणायला सुरुवात करतो? यासाठी आपण मेडिटेशन समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण 8 व्हिडिओजची एक सिरीज घेऊन आलेले आहोत, ज्या सिरीजचं नाव आहे मेडिटेशन समजून घेण्याची यात्रा. या सिरीजपैकी आत्तापर्यंत 6 भाग येऊन गेलेले आहेत आणि आज आपण हा 7वा भाग घेऊन आलेले आहोत, ज्यामध्ये आपण मेडिटेशन आणि अटॅचमेंट्स यांच्यामधला संबंध सविस्तर पण अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आता सगळ्यात पहिल्यांदा अटॅचमेंट म्हणजे काय ते समजून घेऊयात. अटॅचमेंट म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीच्या बाबतीत जिव्हाळा जाणवत असतो, भावनिक जोड जाणवत असते, आपलेपणा जाणवत असतो, त्या गोष्टीमधून एका विशिष्ट प्रकारची ऊब जाणवत असते, तेव्हा त्याला अटॅचमेंट असं म्हणतात. उदाहरणार्थ आई आणि मुलगा यांच्या नात्यामध्ये अटॅचमेंट जाणवत असते, 2 मित्रांच्या मैत्रीमध्ये अटॅचमेंट असू शकते, किंवा आपण आणि आपला जोडीदार यांच्यामध्ये देखील या सगळ्या गोष्टी जाणवत असतात, अटॅचमेंट जाणवत असते. मानसशास्त्रात अटॅचमेंट ही मानवी विकासासाठी आवश्यक असलेला घटक मानण्यात आलेली आहे. थोडक्यात अटॅचमेंट ही चुकीची गोष्ट नाही आहे, अटॅचमेंट ही एक मानवी गोष्टच आहे. मग समस्या सुरू कुठे होते? तर समस्या अटॅचमेंटमध्ये नसून समस्या क्लिंजिंगमध्ये सुरू होते. आता हे क्लिंजिंग म्हणजे काय असतं? तर मागच्या भागामध्ये आपण इगो ही संकल्पना समजून घेतली होती. त्यामध्ये असं सांगितलं होतं की आपल्या स्वतःच्या मनामध्ये स्वतःची जी ओळख असते त्याला इगो असं म्हणतात. म्हणजे आपल्या स्वतःच्या मनामध्ये स्वतःची इमेज काय आहे, आपण स्वतःला काय समजतोय, ती जी आपली इमेज आहे ती इमेज आपण कायम जपून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या मनात आपल्या स्वतःची जी ओळख आहे ती ओळख कायमस्वरूपी राहावी यासाठी आपण सतत धडपडत असतो. ही जी आपली इमेज आहे या इमेजचं अस्तित्वात असणं बऱ्याच वेळेला काही बाह्य घटकावर अवलंबून आहे असं आपल्याला वाटत असतं. आणि त्यामुळे हे जे बाह्य घटक आहेत हे बाह्य घटक कायम आपल्या आयुष्यामध्ये असेच राहावेत अशी आपली अपेक्षा असते. याला क्लिंजिंग असं म्हणतात. म्हणजे जर का बाह्य घटक नष्ट झाले तर कदाचित माझी ही इमेज, माझी ही ओळख देखील नष्ट होईल अशी आपल्याला भीती असते. आणि त्यामुळे आपण त्या बाह्य घटकांना घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. यालाच क्लिंजिंग असं म्हणतात, जो अटॅचमेंटचाच एक प्रकार आहे. म्हणजे सगळीच्या सगळी अटॅचमेंटच चुकीची आहे, हानिकारक आहे असं नाही होत. पण हे क्लिंजिंग जे आहे ते हानिकारक आहे, कारण त्यासाठी मग आपण बाह्य घटकांना आपल्या आयुष्यामध्ये असंच राहण्यासाठी सतत झगडत राहतो. याची काही उदाहरणं पाहूयात. समजा रिलेशनशिपचा विषय घेतला तर रिलेशनशिप्समध्ये अटॅचमेंट असते, ज्यात चूक काही नाही आहे. पण जर का त्यामध्ये समोरच्या व्यक्तीवर आपलं आयुष्य अवलंबून असणं असेल तर मग याला क्लिंजिंग असं म्हणतात. म्हणजे समजा एखाद्या माणसाचं आपल्या जोडीदाराबद्दलचं मत असं असेल की ती जर नसेल तर माझं आयुष्यच संपेल. इथे खरं प्रेम आहे, पण इथे एक प्रकारची भीती देखील आहे. ती गेली तर मी काहीच उरणार नाही, ही झाली ती भीती. आणि त्यासाठी तुम्हाला ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये हवी आहे. इथे व्यक्तीपेक्षा स्वतःची परिपूर्ण असण्याची भावना त्या व्यक्तीवर अवलंबून असते. तर बऱ्याचदा करिअरच्या बाबतीत किंवा एखाद्या विशिष्ट पदाच्या बाबतीत देखील अटॅचमेंट अशा प्रकारची असू शकते. म्हणजे काय? तर समजा एखादा माणूस एखाद्या कंपनीचा CEO असेल आणि तो CEO आहे म्हणून त्याला सगळेजण रिस्पेक्ट करतायत, त्याला मान सन्मान आहे, त्याला सॅलरी आहे त्या लेवलची,
ठीक आहे, आणि त्यावर मग त्याचं आयुष्य देखील सगळं अवलंबून आहे. असं असताना मग तो त्या सीईओच्या पोस्टच्या बाबतीमध्ये इतका अटॅच असतो की त्याला असं वाटतं की जर ही पोस्ट नसेल तर कदाचित माझी जी इमेज आहे ती इमेज पण राहणार नाही. मी स्वतःला जे समजतो, माझ्या मनात स्वतःची जी इमेज आहे ती इमेज जर का मला कायमस्वरूपी सांभाळून जर का ठेवायची असेल तर त्यासाठी मी सीईओ असणं गरजेचं आहे. अशा वेळेला मग तो त्या सीईओच्या पोस्टशी अटॅच असतो. तसंच एखादी व्यक्ती जर का डॉक्टर असेल आणि तो डॉक्टर असल्यामुळे त्याला अनेक जण रिस्पेक्ट करत असतील, त्याच्याकडच्या स्किलला अनेक जण रिस्पेक्ट करत असतील, त्याच्यामुळे अनेक जण त्याच्याकडे जात असतील, त्याच्या आयुष्यामध्ये असतील, तर अशा वेळेला मग तो त्या डॉक्टरच्या पोस्टशी देखील अटॅच असतो. त्याची अशी मानसिकता असते, त्याची अशी विचारसरणी असते, समजूत असते की जोपर्यंत ही पोस्ट आहे, जोपर्यंत मी डॉक्टर आहे, तोपर्यंत माझी इमेज आहे. जर का ती पोस्ट माझ्या आयुष्यातून नाहीशी झाली, जर का मी डॉक्टरच राहिलो नाही, तर कदाचित माझी स्वतःबद्दलची ही इमेज, ही ओळख देखील अबाधित राहणार नाही. आणि त्यामुळे अशा वेळेला मग तो त्या डॉक्टर असण्याशी देखील मर्यादेपेक्षा जास्त अटॅच असतो. त्याचबरोबर अशीच अटॅचमेंट ही एखाद्या मैत्रीमध्ये देखील जाणवू शकते. म्हणजे दोन मित्रांपैकी एक मित्र जर का कुठल्या तरी दुसऱ्या ग्रुपमध्ये जास्त वेळ घालवायला लागला, तर मग या मित्राला वाईट वाटणं हे नैसर्गिक आहे, साहजिक आहे. पण जर त्यावरून त्याला असं वाटत असेल की तो आधी माझा मित्र होता आणि आता त्याच्या आयुष्यातलं माझं स्थान कमी झालेलं आहे, तर याला पॉझेसिव्हनेस किंवा ओनरशिप असं म्हणलं जातं. थोडक्यात या सगळ्या उदाहरणांमध्ये स्वतःची इमेज जपण्यासाठी, स्वतःच्या मनातली स्वतःची ओळख जपण्यासाठी आपण जेव्हा बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो, आपल्याला असं वाटत असतं की आपली इमेज या बाह्य घटकावर अवलंबून आहे आणि म्हणून आपण त्या बाह्य घटकाला घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा त्याला अटॅचमेंट किंवा क्लिंजिंग असं म्हणलं जातं. आता अटॅचमेंट आणि क्लिंजिंग या दोन्हीमधला फरक स्पष्ट करणं गरजेचं आहे. कारण आपलं हे कन्फ्युजन होऊ शकतं की आपली एखाद्या व्यक्तीबरोबर अटॅचमेंट आहे की हे क्लिंजिंग आहे, आपली एखाद्या गोष्टीबरोबर अटॅचमेंट आहे की हे क्लिंजिंग आहे. ते समजण्यासाठी कन्फ्युजन होऊ नये म्हणून या दोन्हीमधला फरक आता इथे समजून घेऊयात. अटॅचमेंट म्हणजे तू आहेस म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आनंद आहे, इथपर्यंत जेव्हा असतं तेव्हा त्याला अटॅचमेंट म्हणतात. पण तू नसशील तर मी अपूर्ण आहे, हे क्लिंजिंग झालं. यालाच क्लिंजिंग म्हणलं जातं. अटॅचमेंटमध्ये जवळीक असते, तर या क्लिंजिंगमध्ये होल्ड करणं असतं, धरून ठेवणं असतं. अटॅचमेंटमध्ये ऊब असते, तर या क्लिंजिंगमध्ये असुरक्षितता असते. आत्ता आपण जी सगळी उदाहरणं बघितली त्या सगळ्या उदाहरणांच्या बाबतीमध्ये हे लागू होतं की रिलेशनशिपमध्ये सुद्धा माझी जोडीदार माझ्या आयुष्यामध्ये असेल तर मला आनंद आहे, मला ते हवं आहे अजून. पण जर का ती नसेल माझ्या आयुष्यामध्ये तर मी अपूर्णच आहे, हे क्लिंजिंग झालं, ही अटॅचमेंट नाही होत. किंवा जसं आपण पाहिलं की मी जर का कुठल्या तरी कंपनीचा सीईओ आहे किंवा मी कुठला तरी डॉक्टर आहे, तर या दोन्ही केसेसमध्ये मी सीईओ असताना सुद्धा आणि मी डॉक्टर असताना सुद्धा दोन्ही ठिकाणी असताना मला आनंद आहे, मला ते छान वाटतंय, ही झाली अटॅचमेंट. पण जर ते नसेल तर मी राहणारच नाही. त्या दोन गोष्टींशिवाय, या माझ्या गोष्टींशिवाय मी अपूर्णच आहे, मी सीईओ असल्याशिवाय किंवा मी डॉक्टर असल्याशिवाय मी अपूर्ण आहे, ही भावना जर असेल तर मग हे क्लिंजिंग झालं. हेच मैत्रीच्या बाबतीमध्ये देखील असतं की एखादा माझा मित्र जर माझ्या आयुष्यामध्ये असेल, तो जर का माझा मित्र असेल, आमची मैत्री कायम असेल तर मला आनंद वाटेल, मी त्यावेळेला आनंदी असेन. पण जर का तो माझ्या आयुष्यामध्ये नसेल तर त्याच्यामुळे मी अपूर्ण आहे, माझ्या मनातली माझी इमेज कुठेतरी कोलॅप्स होतीये, असं जर होणार असेल तर मग हे क्लिंजिंग आहे. अशा प्रकारे आपल्याला अटॅचमेंट आणि त्याचाच एक प्रकार असलेलं हे क्लिंजिंग या दोन्हीतला फरक समजू शकतो. आता या सगळ्याच्या बाबतीमध्ये मेडिटेशनमध्ये काय घडतं हे एकदा पाहूयात. मेडिटेशन नातं तोडत नसतं, मेडिटेशन भावना दाबत नसतं, मेडिटेशन आपल्याला अलिप्त देखील करत नसतं, तर मेडिटेशन आपल्याला हे सगळं पाहायला शिकवतं. मेडिटेशन हे आपल्याला पाहायला शिकवतो की आपण कुठे घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतोय ते. मेडिटेशन आपल्याला हे जाणवून देतं की आपल्या मनामध्ये भीतीची भावना आहे, आपल्या मनामध्ये इनसिक्युरिटीज आहेत, आपल्याला असं वाटतंय की माझी ही इमेज कशावर तरी अवलंबून आहे, याची जाणीव आपल्याला मेडिटेशनच्यामुळे व्हायला सुरुवात होते. मेडिटेशन करायला सुरुवात केलं असता आपल्याला ह्याची जाणीव होते की आपल्याला असं वाटतंय माझी ही इमेज कुठल्या तरी बाह्य घटकावर अवलंबून आहे.
मेडिटेशन आपल्याला हा प्रश्न विचारतं की ही इमेज सांभाळण्यासाठी आपण बाह्य गोष्टी घट्ट धरून बसण्याचा प्रयत्न करतोय, पण मुळात ही इमेज तरी सांभाळून ठेवणं गरजेचं आहे का? हा विषय आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिला होता की ही इमेज तरी आपल्याला कायमस्वरूपी राहावी अशी अपेक्षा करणं गरजेचं आहे का? आपण त्यावर अवलंबून आहोत का? मुळात मेडिटेशन आपल्याला हेच दाखवतं की ती इमेज म्हणजे आपण नाहीच आहोत. आपल्याला ती इमेज सांगण्यात आलेली आहे, आपल्याला ती इमेज दाखवण्यात आलेली आहे. हा इगो कसा तयार होत असतो? ही सेल्फ इमेज, ही स्वतःची ओळख, आपल्या मनामध्ये जी ही स्वतःची ओळख आहे, ही ओळख कशा प्रकारे डेव्हलप झालेली असते हे आपण मागच्या भागामध्ये व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. आणि त्यावरून आपल्या हे लक्षामध्ये येतं की ही इमेज म्हणजे आपण नाही आहोत. आपण आणि इमेज दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मग असं असताना आपण त्या इमेजला धरून ठेवण्याचा प्रयत्न करणं थांबवतो. मग हळूहळू ती पकड आपली सैल व्हायला सुरुवात होते. आपण या बाह्य गोष्टींवर आपली इमेज अवलंबून नाही आहे, आणि जरी असेल तरी ती इमेज आता सांभाळून ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न करायचा नाही आहे, तो हट्ट धरायचा नाही आहे, हे आपल्याला रिअलाईज व्हायला सुरुवात होतं. थोडक्यात मेडिटेशन करायला लागलं असता आपण हे क्लिंजिंग सोडायला सुरुवात करतो, आपण ही पकड सैल करायला सुरुवात करतो. ते त्याला सोडायचं म्हणून नाही, तर आता आपल्याला हे सगळं समजलेलं आहे म्हणून. मेडिटेशन अटॅचमेंटला कमी करत नसतं, तर मेडिटेशन हे क्लिंजिंग विरघळवत असतं. आणि मग हे क्लिंजिंग जेव्हा कमी होत जातं तेव्हा मग आपलं प्रेम अधिक स्वच्छ होत जातं. कारण आता त्यामध्ये नियंत्रण कमी झालेलं असतं आणि आपली उपस्थिती वाढलेली असते. आपण अनेकदा असं म्हणत असतो की मी तुझ्यावर प्रेम करतो, पण आपण मनात असं म्हणत असतो की तू माझ्या रिकामेपणाला भरतोस. माझ्या आयुष्यामध्ये रिकामी जागा आहे, ती जागा तू भरतोस. आणि या रिकाम्या जागेलाच सामोरं जायला आपल्याला मेडिटेशन शिकवत असतं. मेडिटेशन आपल्याला हे शिकवतं की ती जी रिकामी जागा आहे, ती जी पोकळी निर्माण झालेली आहे, त्या पोकळीला सामोरे जा, त्या पोकळीला अवॉइड करू नका, आणि नको असलेल्या गोष्टींच्या मार्फत ती पोकळी, ती रिकामी जागा भरायची देखील गरज नाही आहे. कारण ती रिकामी जागा भरण्यासाठी देखील अनेक जण चुकीच्या गोष्टी आयुष्यामध्ये स्वीकारत असतात. आणि ही रिकामी जागा स्वीकारायला, त्याला सामोरं जायला आपल्याला मेडिटेशन शिकवत असतं. आणि मग जेव्हा आपण स्वतःशी पूर्ण असतो तेव्हा मग आपलं नातं भीतीवर उभं नसतं की जर ही व्यक्ती माझ्या आयुष्यातून निघून गेली तर परत ती रिकामी जागा निर्माण होईल, परत ती पोकळी निर्माण होईल. त्या पोकळीला आता आपण घाबरत नाही. आणि त्यामुळे आता आपण स्वतःशी पूर्ण असल्यामुळे आपलं कुठलंच नातं भीतीवर उभं नसतं. थोडक्यात कुठल्याही प्रेमाला जर का पकड लागली तर त्याचं तिथे ओझं होत असतं, पण जर का ती पकड सुटत असेल तर मग तिथे स्वातंत्र्य होत असतं. मेडिटेशन आपल्याला नात्यांपासून दूर नेत नाही, ते आपल्याला भीतीपासून मुक्त करत असतं. आता या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षामध्ये येते, ती ही की मेडिटेशनमध्ये आपल्या मनामध्ये जे काही येतं ते सगळं वेगळं आहे आणि आपण वेगळे आहोत. म्हणजे आपल्या मनात आलेले विचार म्हणजे आपण नाही आहोत, आपल्या मनात आलेल्या भावना त्या देखील आपण नाही आहोत. तर इतके दिवस आपण स्वतःची जी ओळख मानत होतो, आपण एक स्वतःची जी इमेज ठरवलेली होती, ती इमेज देखील आपण नाही आहोत. सो आता या सगळ्यापासून आपण जेव्हा मुक्त व्हायला लागतो तेव्हा लक्षामध्ये येतं की मेडिटेशनचं अंतिम सत्य काय आहे, मेडिटेशनचे अंतिम ध्येय काय आहे. तर मेडिटेशनचे अंतिम ध्येय आहे ते म्हणजे या सगळ्यापासून मुक्त होणं, स्वातंत्र्य मिळवणं, ते म्हणजे फ्रीडम. याच्या पुढच्या भागामध्ये म्हणजेच या सिरीजच्या शेवटच्या भागामध्ये 8व्या भागामध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की मेडिटेशनचे अंतिम सत्य फ्रीडम. जर काही मेडिटेशन समजून घेण्याची यात्रा आपल्याला उपयुक्त वाटत असेल तर याच्या नंतरचा एपिसोड देखील आवर्जून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, तुम्ही जर तो करू इच्छित असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर त्या लिंकवर आपल्या अकॅडमीची, माझी आणि आपल्या कोर्सची सर्व माहिती उपलब्ध आहे. सो माहिती वाचा आणि योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे जर का शिकायचं असेल तर आपल्या कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे, सायनिंग ऑफ.